नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये हे डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून या योजनेमध्ये नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच उद्यापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा करू शकता। परंतु मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे याविषयी तुम्हाला माहित असणे हे खूप महत्त्वाचे आहे। अन्यथा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना खूप अडचणी येणार आहे। तसेच जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे लागणारी आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज करून सुद्धा काहीही फायदा होणार नाही, तो अपात्र ठरवण्यात येईल। त्यामुळे या ठिकाणी या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे हे अति आवश्यक आहेत याविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर आपण याविषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड म्हणजे ज्या महिलांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या महिलांचे आधार कार्ड या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला। म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठीच सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत याचा पुरावा तुमच्याकडे असणे हे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला हा आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपर्यंत असणे हे अनिवार्य आहे। म्हणजेच मित्रांनो तहसीलदार मार्फत या ठिकाणी जो काही आपण उत्पन्नाचा दाखला हा बनवत असतो तो दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि तो दाखला तुमचा 2.5 लाखांपेक्षा कमी असणे हे आवश्यक आहे। कारण की या ठिकाणी जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार नाहीये। त्यामुळे ज्या महिलांचे उत्पन्न हे वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी असणार अशाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाईल आणि याबाबत तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो 5वे जे कागदपत्र आहे ते आहे बँक खाते। ज्या महिला लाभार्थ्याला या ठिकाणी या योजनेअंतर्गत नोंदणी करायची आहे, या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म हा भरायचा असेल त्या महिलेचे स्वतंत्र बँकेत खाते असणे हे आवश्यक आहे आणि ते बँक खाते तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे सुद्धा आवश्यक असणार आहे। कारण की या योजनेअंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये हे तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यात दिले जातील आणि डीबीटी मार्फत येणाऱ्या पेमेंटसाठी तुमचे बँक खाते हे NPCI ला लिंक असणे हे आवश्यक असते। त्यामुळे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत म्हणजेच NPCI सोबत लिंक असणे हे खूप आवश्यक असणार आहे। म्हणून ज्या महिलाचे अद्याप बँक खाते नसेल किंवा ज्यांचे बँक खाते असेल परंतु NPCI ला लिंक नसेल अशा महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते हे NPCI ला म्हणजेच आधार कार्डला लिंक करून घेणे हे आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महिला अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड हे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। मित्रांनो ज्या महिलेला या ठिकाणी या योजनेअंतर्गत नोंदणी करायची आहे त्या महिलेचे नाव तुमच्या कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये असणे हे आवश्यक आहे। जर त्या महिलेचे नाव तुमच्या रेशन कार्डवरती नसेल त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलेच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा असेल त्या महिलेचे नाव तुमच्या कुटुंबाच्या रेशन कार्डवरती असणे हे आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। म्हणजे मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत याबाबत तुम्हाला या ठिकाणी एक हमीपत्र सुद्धा द्यावे लागणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण 8 कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत आणि ही 8 कागदपत्रे तुम्हाला उद्यापासून तयार ठेवायची आहेत। आणि मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेअंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर उद्या अर्ज करते वेळेस तुम्हाला ही 8 कागदपत्रे तयार ठेवणे हे आवश्यक असणार आहे। याच्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबाबत माहिती होईल। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।